नमस्कार सर्वांना। तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर आज आपण शेवईचा उपमा बनवणार आहे। तर हा उपमा रव्याच्या उपम्यासारखाच बनवला जातो, फक्त रव्याऐवजी शेवईचा वापर केला जातो आणि खायला अप्रतिम लागतो व पौष्टिकही खूप आहे। तर आपण सकाळी आवडीनुसार भरपूर भाज्या घालून नाश्त्यासाठी शेवईचा उपमा हे एक बेस्ट ऑप्शन आहे। तर त्यासाठी अगोदर मी या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये शिमला मिरची, अद्रक, मिरची आणि गाजर, कोथिंबीर, बीन्स, कांदा आणि कॉर्न घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता। तर एक वाटी शेवई घेतलेली आहे आणि थोडेसे शेंगदाणे आणि काजू घेतलेले आहे। तर काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटल्यास घाला, नाही तर स्किप करा। तर कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं आणि आपल्याला आता शेवई भाजून घ्यायची आहे आणि शेवई आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायची आहे। शेवई भाजली तर मी काढून घेतलेली आहे आणि कढईमध्ये तूप घेतलं। तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि शेंगदाणे आपल्याला त्यामध्ये तळून घ्यायचे। तर शेंगदाणे थोडे तळल्यानंतर मी त्यामध्ये काजूही टाकले आणि तेही तळून घ्यायचे व आता ते तळून झाल्यानंतर एका साईडला करून मी मोहरी आणि जिरे टाकलेले त्यामध्ये आणि किसलेली अद्रक टाकलेली आहे आणि ते आपल्याला आता फ्राय करून घ्यायचे आणि हेही फ्राय झालं तर एका साईडलाच मी 2 मिरच्या कट करून घेतल्या होत्या, त्याही फ्राय करून घ्यायचे आहे आणि आता हे मिक्स करून घेतलं आणि आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। तर आता कांदाही फ्राय झालेला आहे आपला। तर बाकी भाज्याही फ्राय करून घेऊ। तर त्यामध्ये मी अगोदर गाजर आणि बीन्स टाकलेली आहे आणि मीठ पण टाकून घेतलेलं आहे। म्हणजे बीन्स आणि गाजरला थोडा टाइम लागतो फ्राय होण्यासाठी, त्यासाठी अगोदर टाकलं होतं। आता शिमला मिरची आणि कॉर्न टाकलेले आहे आणि तेही आपल्याला 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचे। आणि या उपम्यामध्ये कॉर्न खूप छान लागतात खायला। तर हळद, थोडंसं मिरची पावडर, धने पावडर टाकलेलं आहे। मिरची पावडर कमीच टाकलेलं आहे कारण अगोदर 2 मिरच्याही टाकल्या होत्या म्हणून। आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता गरम करून पाणी टाकलेलं आहे। तर पाणी मी 1 वाटी शेवई घेतली होती, तर त्यासाठी 1.5 वाटी पाणी गरम करून घेतलं होतं आणि 1.5 वाटी पाण्यामध्ये शेवई चांगली शिजते पण आणि मोकळी मस्त होते। तर तुम्ही 1.5 वाटीऐवजी थोडंसं शिल्लक टाकू शकता, पण जास्तच जर टाकलं तर त्यामुळं पण शेवया चिकट होतात। तर आता पाण्याला मस्त उकळ आलेला होता, तर त्यामध्ये शेवया आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायचे आहे आणि 2 मिनिटं मिक्स करून घेतलं आणि आपल्याला आता ते झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे 5 मिनिटांसाठी। तर मी झाकण ठेवलं आणि आता 5 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवर शेवया शिजवून घ्यायचे आहे। तर 5 मिनिटानंतर मी झाकण काढून आणि त्याला चांगलं हलवून घेणार आहे। तर मस्त शेवया शिजलेल्या आहे आपल्या आणि आता पाण्याचीही त्याला गरज नाही आहे। तर बघू आपण चेक करून शेवया किती शिजलेल्या आहे। तर शेवया बऱ्यापैकी शिजलेल्या आहे। तर आता आपण नंतर त्यामध्ये थोडंसं तूप टाकून त्याला मिक्स करून घेऊ आणि परत झाकण ठेवून आपल्याला फक्त वाफेवर त्याला राहू द्यायचं आहे, म्हणजे वाफेमुळं पण शेवई अजून नरम होईल। तर त्यामध्ये तूप टाकलं आणि आता मिक्स करून मी त्यावर परत गॅस बंद करून झाकण ठेवणार आहे।
तर गॅस बंद केला आणि त्यावर झाकण ठेवून आता आपल्याला 3-4 मिनटं तसंच ठेवायचं आहे. आणि मी गॅस अगोदरच बंद केलेला होता. तर 3-4 मिनटानंतर त्यावरचं झाकण काढून त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. आणि आपण झाकण ठेवल्यामुळं वाफेमध्ये शेवई अशी मऊ होते मस्त. व नंतर आता कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपली मस्त शेवईचा उपमा तयार आहे. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि त्यामध्ये भरपूर भाज्या घातल्यामुळे पौष्टिकही खूप आहे. त्यामुळे सकाळी बेस्ट ऑप्शन आहे हा शेवईचा उपमा. किंवा तुम्ही कधीही बनवू शकता जेव्हा आपल्याला भूक लागली तेव्हा. तर आणि व्हिडिओ कसा झाला तेही कमेंट करून सांगा. आणि चॅनललाही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.